वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. काय केलंस त्या 3 लाखाचं? वहिनीला हवे होते. किती ताप आहे तुला? माई आता गोळ्या घेऊन येतील ना, ते निमूटपणे घे. तुम्हाला खैरमोड्यांनी पैसे दिले होते का? मॅडम मला माफ करा. हॅलो, माझा आवाज आवडला नाही बहुतेक त्याला. तुम्ही म्हणजे ना, तो कडकपणे वागला तरी त्रास, प्रेमाने वागला तरी त्रास. ज्या गुणामुळे तू इथं एवढे दिवस काढलेत त्याचा बदला घ्यायला विसरू नकोस. तिला पळवून ने आणि बदला घे. नाही नाही, मी असलं परत नाही करणार. मोहन, अरे मर्दाचा बच्चा असशील ना तर पुन्हा एकदा प्रयत्न कर. त्या संयोगितेला पळवून ने आणि हर्षवर्धनच्या नाकावर टिचून लग्न कर तिच्याशी. हो अहो, पण परत काही झालं तर? अरे असं घाबरतोस काय? मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी हा खैरमोडे तुझ्या पाठीशी आहे. कशाला काळजी करतोस? कळतंय ना मी काय म्हणतोय ते? पळून ने तिला आणि घाव घाल, तू जिंकशील. अय्या, तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला 11 वाजले. बराच उशीर झाला नाही? झोप नाही आली तुम्हाला? सकाळी हां, एक 5 मिनिट. तुला झोप आली असेल तर हो तू पुढे. नाही नाही, तसं नाही. बरं झालं तुम्ही दोघं इथेच आहात. जरा एक गोष्ट बोलायची होती मला. हर्ष, परवा तू जे काही पाहिलंस आणि ते सांगितल्यानंतर संयोगिता ज्या प्रकारे वागली त्यावरून मला आता धास्तीच वाटायला लागली. मला काय वाटतं, एखादा बरा मुलगा बघून लवकरात लवकर तिचं लग्न उरकून टाकावं. म्हणजे काय, गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आतच त्याच्यावर इलाज केलेला बरा ना. मीही आता तोच विचार करत होतो माई. खरं तर हे सगळं खूप आधीच व्हायला हवं होतं. आता उशीर झालाय खरं तर. हो, म्हणजे आता आणखीन वेळ दवडण्यात अर्थ नाही. तुला काय वाटतं असावरी? नाही, तुम्ही दोघं जसं योग्य समजाल तसं. खरं तर यांनी आधीच पुढाकार घेऊन. असावरी, मध्यंतरी घडलेल्या सगळ्या घटनांमुळे माझा सुद्धा नाईलाज झाला होता. मी तिला ॲबॉर्शन करण्याचा जो काही सल्ला दिला किंवा सक्ती केली, त्यामागे तिचं आयुष्य सुरळीत व्हावं, सुखाचं व्हावं एवढाच माझा प्रामाणिक उद्देश होता. पण ती नोकरी करायला लागली. परिणाम काय झाला पाहताय ना. गेले काही दिवस ना काहीतरी गोंधळ होणार असं मला वाटतच होतं आणि शेवटी नको तेच झालं. माई, तू काळजी करू नकोस. एखादा चांगला मुलगा बघून लवकरात लवकर तिचं लग्न जमवण्याकरता मी स्वतः प्रयत्न करतो. डोंट वरी. गुड नाईट.
ठीक आहे, चालेल. बघतो मी नंतर काय कर. तेव्हा मी तुला नंतर फोन करतो. आता फोन ठेव. मोहन, वा कसा आहेस? पोलीस स्टेशनमधून सुटून आल्यानंतर कसं असावं असं वाटतं तुम्हाला? विनोद चांगला करतोस, पण माझ्यावर कशासाठी खार खातोस मोहन? तुझ्या आत जाण्याला तो हर्ष कारणीभूत आहे. पण मी तुला सोडून आणलंय ना, तेव्हा डोक्यातून पोलीस स्टेशन सगळं काढून टाक. नव्या जोमानं आणि नव्या उत्साहानं कामाला लाग. पण आता तो उत्साह आणू कुठून? वाघाचा बच्चा आहेस मोहन तू. तुला फटकावणाऱ्या त्या हर्षला सोडू नकोस. त्याच्या बहिणीला पळव आणि त्याचं नाक काप. आणि तुझ्या पुढे हा एकमेव मार्ग आहे, हे नीट लक्षात असू दे. पण मी एकटा काय करू शकणार आहे? एकटा? अरे एकटा का म्हणून? मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला जे काही लागेल ते सगळं मी तुला देईन. आणि एक लक्षात ठेवायचं, जे काय करशील ते गुपचूप व्हायला पाहिजे. माझं नाव कुठंही येता कामा नये. जर का माझं नाव आलं तर मोहन, तुझी लढाई तू एकट्यानं जिंकावीस असं नाही वाटत तुला? हा, मी काय म्हणतोय समजतंय ना? ऐक, लक्षात ठेव, काय वाटल ते झालं तरी त्या हर्षवर्धनला धडा शिकवायचाच. काही झालं तरी त्याला सोडायचं नाही. अगं मुक्ते, माझं काय घेऊन बसली? सगळी मेहनत तुझीच आहे. नाही सर, मी तर पूर्णपणे नाउमेद झाले होते. त्या दिवशी ते पांढरे वकील इथे आले आणि ते जे काही बोलले ते ऐकून मी तर सुन्नच झाले होते. मुक्ते, तू मोठ्या धीराची मुलगी आहेस, लक्षात ठेव. नाही सर, तुमच्याशिवाय मला हा पेच सोडवायला जमलंच नसतं. तसं अजूनही पूर्ण सुटलेलं नाहीये, पण बहुतेक सगळे धागेदोरे हातात आलेत. पण सर, तुम्ही नसतात तर. अगं माझं काय घेऊन बसलीस? तसं काही नसतं. खरं सगळं यश तुझंच आहे. पण मला एक सांग, जो माणूस तुझा वापर करून ही केस उघडू पाहत होता, त्या माणसाबद्दल तुला काही समजलं? हो, त्याचं नाव खैरमोडे आहे. बिल्डर आहे. माझ्या एका स्टाफ मेंबरला त्यांनी फितवलं आणि स्वतःचं काम करून घेतलं. सर, मी त्या खैरमोड्याला सोडणार नाही. मुक्ते, त्याला जी काही शिक्षा करायची असेल ती नंतर कर, पण त्याआधी तुझ्या स्टाफला विश्वासात घे. त्याला विचार, आणखीन काही शिस्त आहे का? सगळं काही नीट पडताळून पहा. सर, एक विचारू, तुम्ही कसा काय एवढा शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकता आणि प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन फाइंड करू शकता? अगं सगळं सोपं असतं मुक्ते. आपली तत्व आठवत राहायची कायम, की सगळं काही नीट होतं. थँक्स सर. मला माझी शक्ती एकदम 100 पटीने वाढल्यासारखी वाटते.
सर मी तुम्हाला कळवत राहीन ना. अवश्य. ओके सर, ठेवते फोन. ठेव. आणि मुक्ते, काळजी घे ग स्वतःची बाई. चल ठेवतो. तुम्ही दोघी सावध राहा. प्रत्येक वेळी नशीब आपल्या बाजूनेच असेल असं काही सांगता येत नाही. एखादा जरी फासा उलटा पडला तरी संपलो आपण सगळेच. हो रे बाबा, त्या दिवशी नशिबानं साथ दिली म्हणून बरं. नाहीतर ही पोरगी हातची गेलीच होती. मग फक्त पश्चाताप करत बसायला लागलं असतं. तिच्यावर नीट लक्ष ठेवा. तिला शक्यतो नजरेआड करू नका. नाही करणार. तिच्या मनाची अवस्था खूप नाजूक झाली आहे. आपलं स्वातंत्र्य कोणीतरी हिरावून घेतलंय असं जर तिला वाटत असेल तर त्यात तिची काहीही चूक नाही हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्य गेलं खड्ड्यात. तिच्या सकट सगळ्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं असतं म्हणजे. हेच माई, हेच आपण सांभाळायला हवं. तिचं स्वातंत्र्य हिरावलं गेलंय असं तिला अजिबात वाटता कामा नये. पण त्याकरता तुम्ही दोघींनीही शांत राहून तिचं डोकंही शांत ठेवायचा प्रयत्न करायला हवा. हो, मी तिच्याशी बोलून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करेन. गुड. निघू मी. काळजी घ्या. हॅलो. हॅलो, मोहन बोलतोय. बोल. तू तू कुठे आहेस? अरे किती दिवस झाले, काय पत्ता आहे तुझा? पोलीस स्टेशनमध्ये होतो, लॉकअपमध्ये. काय? तुला काही केलं नाही ना त्यांनी? तू ठीक आहेस ना? हो, मी बरा आहे. हे बघ, तुम्हाला संध्याकाळी भेट, त्यावेळी सांगेन मी तुला सविस्तर. मी कशी घराबाहेर पडू? मला खोलीत बंद करून ठेवलंय. संयोगिता, तुझ्यासाठी मी लॉकअपमध्ये गेलो आणि तू माझ्यासाठी घराबाहेर नाही पडू शकत? हे बघ, ही लढाई आता आपल्याला एकत्र लढायची आहे. मला तुझी साथ हवी आहे. देशील ना मला साथ? मोहन, अरे तुझ्याच बरोबर आहे. नेहमीच तुझ्या बरोबर असेल. मी बघते, काहीतरी करते. मी पडेन घराबाहेर. घराबाहेर पडले ना की तुला फोन करते. बरं आत्ता ठेवते. उगाच कोणी ऐकलं बघितलं तर खूप गडबड होईल. ठीक आहे, बाय. बाय. कुणाचा फोन होता? मी काय विचारतेय? कुणाचा फोन होता? नाही, फोन नव्हता. मी गेम खेळत होते.
मोबाईलवर. मी खरंच खरंच सॉरी, थोडा लेट झाला. आहेस कुठे तू इतके दिवस? ना एक मेसेज ना एक फोन. अरे तुला फोन करते तर तुझा फोनही बंद. काही विचारू नकोस. 2 दिवसांपूर्वी आमच्या घरात रामायण घडलं आणि अजून काही झालं ना तर महाभारत घडेल. पण झालंय काय एवढं? काय नाही, आमच्या ताईसाहेबांनी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या घरच्यांच्या झोपा उडाल्यात. इथे दादा रोज ऑफिसला यायला लागलाय. माझी नुसती फॅफ्या उडाली. जीवाच्या आकांताने नुसता धावतोय. इथे मरायला वेळ नाही आणि तुम्हाला विचारतेस आहेस कुठे म्हणून. सॉरी. बरं, मला जाम भूक लागली. आपण काही मागूयात का खायला? बोल ना. बरं, परवाच्या सिनेमाला जायचं नक्की आहे. काळजी नको करू, मी सगळं मॅनेज करेन. डोंट वरी. अगं बोल ना, काय झालं? उद्या जर मला तुझ्याबरोबर पळून जायची वेळ आली तर? संयोगिता, काय? चहा घेणार आहेस? हो हो, घेईन की चहा. मी काय म्हणते माई, चहा घेऊन मग मग मी थोडी बाहेर बाहेर फिरून येऊ. फ्रेश वाटेल ना. विचारायची हिंमतच कशी झाली ग तुझी? याद राख, पुन्हा मनात विचार जरी आणलास बाहेर जायचा तरी. एक मिनिट. काय चालवलं काय तुम्ही? ऑफिस म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय? हवं तेव्हा याल आणि हवं तेव्हा दांडी माराल? काय चालवलंय तुम्ही? आणि त्या मोहनचं काय झालं? काय तो? मी संयोगिताची आई बोलतेय. पुन्हा तिला फोन करू नका. तिने तुमची नोकरी सोडली.